थँक्यू सो मच भाग्यजी मात्रे सर. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 चा पाठ या ऐकूयात आपण निल्सनची मडवी यांना. तर सन्माननीय मोनिलजी गोपी बदलापूर वालून आलेले आहेत, त्यांचे सत्कार करतील विघ्नेश मडवी. या मोनिल भोपेंचा सत्कार करून घ्या. मोनिल भोपी यायचे. मोनिल भोपी प्लीज कम. बाबू बाबू मडवी यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. बाबू मडवी उर्फ जेपी. चला रोहित जाधव सत्कार करून घ्या. थँक्यू निल्सन आणि मान्यवरांचं देखील मनापासून आभार. या वेळेत आपण म्हणजे मॅच कडे जिथे एका बाजूला हायवे देवे तर दुसऱ्या बाजूला चेंज गेम वडवलिपी दोन असे मातब्बर खेळाडू फार कमी कालावधीमध्ये आणि खास करून सध्याच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये दोघेही फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला ऋतिक पाटील वडवलिपी तर दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर हायवे दिवे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी ऋतिकला निल्सन कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॉल ऑन साइडला चाललाय सध्या तरी. फाईन लेगचा फिल्डर धाव ठोकले. ऋतिकचा सेकंडचा कॉल, रनआउटची चान्स आहे बट थ्रो खराब आणि त्यामध्ये 2 धावा. शुभम पाटील आणि ऋतिक पाटील आघाडीला आलेले आहेत. लास्ट मॅच मध्ये वडवलिपीने रांजनोलीला या स्पर्धेच्या बाहेर काढले तर त्या अगोदर हायवे दिवेने भूमी 11 मांडाला. ही जी मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. ही जी पहिली ओव्हर आर्यन ऋतिकच्या विकेटसाठी जाईल. ऋतिक आर्यनच्या अगेन्स्ट आक्रमण करतोय की पाहूयात ह्या षटकानंतर कदाचित आपल्याला आक्रमण पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आर्यन भोईर लेग स्टंपला सोडून जातोय. दॅट्स वाय ऋतिकने इथे जरूर त्यालाही जास्त छेडखानी करण्याचा प्रयत्न केला नाही. अंपायरचा सिग्नल वाईड आणि या वाईडने सध्याचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळते 3 वरती. लास्ट मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता ऋतिक पाटील वडवलिपी साठी. ऑन साइडला फक्त दिशा आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिरेक्शन मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लाईन थोडीशी मिस मिडल लेग वरती ठेवण्याचा प्रयत्न आर्यनचा, कुठेतरी तो फसलाय. हाफ व्हॉली बॉल पडला आणि ऋतिक यासाठी रेडीच होता ऑलरेडी. फुल लेंथ समोर लॉंग ऑफ. कॅच ड्रॉप झालेले आणि त्यानंतर आता इथे डबलचा कॉल, त्यामध्ये 2 धावा देखील पूर्ण होतात. मागच्या बॉलवरती षटकार पण त्यानंतर लगेचच येलो फुल टॉस वरती आर्यनने कमबॅक केलंच होतं बट क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. अन्यथा ऋतिक पाटीलची विकेट होती. ही विकेट प्राइजलेस आहे आर्यनलाही माहिती आहे. तो आर्यन विकेट ऋतिकच्या विकेट साठी जाईल. शॉट ऑफ लेंथ द्यायचा आहे. मागे फिल्डर थांबलाय. फाईन लेगला प्रयत्न चांगला होता. आता बॉल थांबलाय की सीमारेषेच्या बाहेर गेला अंपायर्स आपल्याला सांगतात. सध्या तरी बॅटरी धावतायत. फिल्डर बॉलला शोधतोय. काय घडतंय एक्झॅक्ट सो इथे या फिल्डरने देखील स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवलंय. हा चौकार आहे ते देखील सांगतात. थँक्यू तुमचं मनापासून आभार. या चौकारासोबत सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. काउंटर अटॅक करतोय ऋतिक. स्टील 2 टू गो. 2 बॉल आणि बाकी आहेत. आर्यन भोईर ऑन साइडला वेळेला खेचला बॉल. शॉर्ट मिड विकेटला थांबला. आर्यन धावतोय सेकंड साठी. सेकंड थ्रो. तो गॅदर करताना नाही विकेट किपरला, कारण खरं तर डायरेक्ट थ्रो आला असता तर कदाचित अजय तेच सांगतात तर चान्स होती आपल्याला. मात्र ऋतिक त्यामध्ये पोहोचला आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 2 धावांनी स्कोर सध्या पुढे जाऊन पोहोचलाय 17 वरती. एका बॉलचा खेळ आणि बाकी पहिल्या षटकातील. आर्यनचं षटक थोडंसं मागडं कारण कॅच ड्रॉप झाली आणि त्यामुळे कुठेतरी फटका त्याचाही बसलेला आहे.
मला आठवतंय पहिल्या मॅच मध्ये सोमनाथ कारभारीची कॅच सोडली होती, नेवाळीपाडाने सोमनाथने ती मॅच फिनिश केली होती आजच्या दिवसामध्ये. आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आर्यन जो स्ट्रायकर बॉलर आहे त्याने चान्स तर निर्माण केली होती. बॅकफुटला थांबला, वेग आर्यनचा होता पण फटका ऋतिकचा पहा. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आलाय चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 21. नाबाद. चेंज द गेम. वडवली बी. चैतन्याला ऑनसाइडला नटराज स्टाईलने जो एक षटकार ऋतिक पाटीलने आपल्याला दाखवला लास्ट ओव्हरमध्ये आर्यनच्या अगेन्स्ट, कदाचित तोच प्रयत्न होता शुभमचा पण ते जमलं नाही. सो सिंगल सोबत धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. चैतन्याला आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहतो ज्याने जबरदस्त बॉलिंग केली होती. 2च धावा खर्च केल्या होत्या. तो आता या वडोली बीच्या अगेन्स्ट सेकंड ओव्हरमध्ये आलेला आहे. इंटरेस्टिंग बॅटल आहे. ऋतिक पाटीलची जर विकेट मिळाली नाही तर धावांचा वेग तसाच राहणार आहे. ज्या वेळेला फ्लाय स्लिप कडे बॉल चालला, थर्ड मॅन येईल. सिंगल तर पूर्ण झालेली आहे. ओहो, अति घाई संकटात नाही. बघितलंही नाही, धावण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा नव्हता तरी देखील थ्रो केला आणि तो देखील खराब. ऋतिकला स्ट्राईक पाहिजे. हायवे देवाला विसरून जमणार नाही. तुम्हाला ऋतिकची विकेट मिळत नाही तर तुम्हाला जास्त वेळ त्याला नॉन स्ट्रायकिंगला ठेवावं लागेल. ही देखील स्ट्रॅटेजी असते. मात्र त्यातही ते चुकतायत आणि त्यामुळे धावांचा वेग पहिल्या 8 बॉलमध्ये आपण पाहतोय 24 धावा. चेंज गेम वडोली बीच्या धावा फलकावरती. ओहो, ऑन साइडला ऑन द टोस ऋतिकचा रॉकेट. मिड विकेटला प्रयत्न जबरदस्त होता. वाह, एक्झॅक्ट प्रथम दर्शनी तरी आमचा व्ह्यू ब्लॉक करण्यात आलेला. आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहावं लागलं एक्झॅक्ट काय घडलंय. चैतन्याचा थ्रो चांगला आहे आणि शुभमची रनआउटची विकेट तर आली आहे. रनआउट. असं वाटलं की बॉल अगोदर मिड विकेटच्या बाहेर चाललाय की काय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण क्लिअर करूयात. ज्या पद्धतीनं आशिष हवेमध्ये होता, कॅप्टन आहेत आयवे दिवेचे, हवेत होते ते आणि त्यांनी बॉलला आतमध्ये ढकलून दिलंय. सुपर आशिष. सो इथे आता आपण पाहतोय त्या 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय. तो 26-26 ला पहिला धक्का बसलाय चेंज गेम वडोली बीला. हो, यावेळेला आपण पाहतोय ऑस्टमचा बाहेर होता, पंच करायचा होता बट बॉलाने बॅटचा कॉन्टॅक्ट नाही, वाईट नाही. सध्या अंपायरचा सिग्नल आपण बघितलं आणि धावा फलकावरती वडोली 27. चैतन्य जाय बॉल चालल्या फाईनलीकडे. फील्ड धावत आहे तिथून पण ऋतिकला स्ट्रायकिंग एंडला आणणं महत्वपूर्ण गरज सध्या तरी वाटते वडोली बीला आणि ते देखील तेच करत आहेत. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 28. स्टील 2 to go. 2 बॉल आणि बाकी आहेत. चान्स घेईल ऋतिक मोठ्या फटक्यासाठी. समोर आलाय आणि थेट पोहोचलाय पॅव्हलियन मध्ये.
ऋतिकचा आणखी एक षटकार. षटकारांशी धावफलकावरती 34. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेंथ बॉल, डावा पाय थोडासा स्क्वेअर निघाला आणि स्ट्रेट बॅटने या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं ऋतिकने. ऑफ स्टंपचा बाहेर थांबलाय, जाऊ दिलं बॉलला. वाईड आहे आणि वाईडने धावसंख्या पुढे चालली आहे. 3 थांबता. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च झालेल्या आहेत. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. ओहो, टेक ऑफ पुन्हा एकदा झालाय बॉल आणि वन्स अगेन अंपायरचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो तो वाईड. 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग. विघ्नेश मडवी, येस, कालपासून अतुल पाटील विघ्नेश मडवी जोडी सेट आहे अंपायरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आत, जे नेक्स्ट मॅच मध्ये असतील दोघेही. ऑन साइडला स्लॉट मध्ये दिला आणि हा बॉल या प्लॉटच्या बाहेर. ऋतिकचा बॅट मधून आणखी एक रॉकेट षटकार. काय फटका आला. लेदर बॉल क्रिकेट DY पाटील वरती प्राथमिक धडे त्याने गिरवलेले आहेत आणि आज तो क्लास त्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फार स्ट्रगल आहे. सुरुवात मला आठवत आहे उंबारलीच्या मैदानावरती 6 बॉल आय थिंक 14 की 16 धावांची गरज होती. ऋतिकला चान्स मिळायची नाही. चेंजके मडोली बी मध्ये इतके अगोदर फलंदाज होते. 7व्या-8व्या क्रमांकावरती तो आला होता. 6 बॉल 14 अथवा मग 16 त्या धावा त्याने 16 धावा चेस केल्या होत्या उंबारलीच्या मैदानावरती आणि तिथून ऋतिक पाटीलला चान्स मिळत गेले आणि तसा ऋतिक पाटील चेंजके मडोली बी ने घडवला आणि तो या टेनिस बॉल आणि त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेटला दिलाय. सध्या आपल्या गावासाठी खेळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 42 आणि त्यामध्ये वाईट +1 आता धावा 44 धावांचा वेग आपण पाहतोय. त्याच पद्धतीने आपण आर्यन भोईरला देखील हायवे दिवेसाठी पाहतोय. मनोज भोईर, अजय भोईर यांच्या नंतर आता ही संपूर्ण यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळते जरूर हायवे दिवेची. बट आर्यनने ते कमबॅक देखील करून दिलं होतं. ऋतिकच्या पहिल्या षटकारानंतर लॉंग ऑफच्या फिल्डरने जर ती कॅच सोडली नसती तर कदाचित ऋतिक पाटीलच्या आतापर्यंतच्या 36 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही. मैदानाच्या आत तुम्ही काय करताय त्याला फार महत्त्व आहे आणि सध्या थोडंसं चेंजेस आपण पाहतो. बऱ्याच वेळेला घडतं आणि आता आर्यन यस्टनचा मागे आलाय. तो बॉलरला गाईड करण्यासाठी आलाय. समृद्ध ऑफ स्टंपचा बाहेर पूल सक्सेसफुल. ऋतिक आणखी एक त्याचा ग्रेट हिट षटकार. शॉट ऑफ लेंथ अगदी ऑन द टोस. फार लवकर पिक करतो शॉट ऑफ लेंथ बॉलला. कालपासून आपण पाहत होतो की बाउन्सर कारगिर होते पण आज नाही. आज ऋतिक पाटील समोर आहे आणि त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळतात. लेंथ बॉल समोर हॅमर केला. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. कॅच इथे ड्रॉप झाली. थ्रो केला जाईल आणि विकासलाही माहिती आहे की आता माझ्या विकेटपेक्षा ऋतिक पाटीलची स्ट्राईक इम्पॉर्टंट आहे. 2 धावा मिळतात. चेंजके मडोली बीला ऋतिक पोहोचलाय सध्या तरी 12 बॉल 44 वरती आणि त्याची टीम पोहोचले 52 वरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 52ला सध्या आपण पाहतोय 1 वडवली बी तर अर्धशतकासाठी ऋतिकला 6 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये बघितले नाही. ध्रुविका सोलार चषक 2025 सापाट. ओहो, हवे ते बॉल आणि डिफाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. ध्रुविका सोलार चषक 2025 सापाडचं पहिलं अर्धशतक वडोली बीचा ऋतिक पाटीलच्या नावावरती. व्हॉट अ बॅटिंग. 13 बॉल मध्ये 50 धावांची रुबाबदार असरदार इनिंग या मॅच मधली. पुन्हा एकदा त्याच दिशेने लाईन खराब. लेग स्टंपचा बॉल कसा ठेवेला तो बाहेर. फाईन लेगला षटकार. 64. आता एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा चेहरा उघडलाय. फिल्डर जज करतोय. बाउंड्री लाईनच्या आत कॅच ड्रॉप. दुसरी कॅच त्यांनी सोडली आहे. तिसरी कॅच. त्याचा फायदा कुठेतरी जरूर होतोय. 2 धावा विकास पाटील देखील जरूर पूर्ण करतायत आणि या 2 धावांच्या साहाय्याने स्कोर सध्या जर आपण बघितलं तर तो 66. शेवटचा एक बॉल. दातेवली टॉस साठी या लवकर. फ्लिक केला. बॉल मिड विकेटचा बाहेर. सुपर मास्टर क्लास आपल्याला ऋतिक पाटीलचा या मॅच मध्ये पाहायला मिळाला.
त्याची टीम 72 वरती पोहोचली. तर ऋतिक पाटीलचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या 7 षटकार 2 चौकारांनीशी 16 बॉल मध्ये 64 धावा आणि आता 73 धावांचं लक्ष ठेवलंय ते हायवे दिवेस समोर. चेंज द गेम वडवली बीने दातिवली टॉस साठी लवकर. चला आपण टॉस करूया. दातिवली आणि सापाड मध्ये द्वितीय फेरीमधील दुसरा सामना आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहे. त्र्याहत्तर धावांचा चेस आहे आणि त्यामुळे आता आघाडीची जोडी अजय भोईर लास्ट मॅच मध्ये जबरदस्त 40 धावांची इनिंग अजयच्या बॅट मधून आपण बघितली होती. तो अजय भोईर मैदानाच्या आत आलाय आणि मला असं वाटतं ऋतिक पाटीलच्या पद्धतीने खेळलाय. जर त्या खेळीला उत्तर द्यायचं असेल तर अजय भोईरलाही त्याचा क्लास दाखवावा लागेल आणि त्याच्या सोबतीला कॅप्टन आशिष मैदानाचा आता आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांना पार्टनरशिप करावी लागेल कारण लक्ष मोठे आणि बॉल फक्त येतात 18. शुभम पहिला बॉल. दुसऱ्या डावाला सुरुवात. लक्ष 73 धावांचं. लाईन खराब आहे. फाईन लेगकडे बॉल चाललाय. अंपायरचा सिग्नल वाईडला एक तर आलेले. डबलचा कॉल अजयने दिलाय. ओहो आणि पाहता पाहता 2 धावा म्हणजे टोटल 3 मिळतील बिकॉज वाईट देखील आहे. चोरट्या धावांसाठी चेंज द गेम बी माहीर आहे पण आयवे दिवेने देखील दाखवलं आम्ही कमी नाही आहोत. आणि डीप फाईन लेगकडे जे 3 आमचे स्वयंसेवक बॉल शोधत आहेत तो जर मिळाला नाही तर निल्सन मडवी यांच्या भाषेमध्ये नंतर ते म्हणणार आहेत बॉलच पाहिजे चिंबोऱ्या नाही. बरेचसे आपले ऑनलाईन व्ह्युअर्स इकडे ऐकत असतील पण त्यांना मी ग्रामीण टेनिस क्रिकेटला सांगेन की आमचे जे तिघही बॉल शोधतात त्यांनाही दाखवा तुम्ही. राज कॅमेरामॅन. पण सध्या आपण मॅच खेळूया. शुभमचा पुढचा बॉल. शॉट ऑफ लेन कट करायचा होता. मागच्या मॅच मध्ये असाच अपरकटचा एक चौकार आपल्याला दाखवला होता अजयने. मात्र यावेळेला तो प्रयत्न होता. हे पहा त्यांचे केस देखील पावसामुळे निळे झालेले आहेत. धावसंख्या 3. राईट झालाय बॉल. ऑफ स्टंपचा बाहेर कट तर करायचा होता मात्र येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग. आता शुभमने मागचा बॉल वरती बघितलं की ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल बाउन्सर निघालाय त्याच पद्धतीने पुन्हा एकदा टाकलाय. तर अजयला मी म्हणेन आता हे न पाहता बॉल कसाही येऊ द्या उत्तर फक्त षटकार चौकार हेच द्यावं लागेल तर 73 बनतील. शॉट ऑफ लेंथ हुक करायचा होता आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड. स्कोर्स आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळतात. सध्याचं वेदर कंडिशन पुढच्या मॅच मध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा असेल आपल्याला.
शफल क्रॉस होऊन ऑन साईडला टर्न करायचं होतं, पण अशा पद्धतीने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा फलंदाजांना पाहतो, इव्हन ते यशस्वी होतात, पण रबर बॉल क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण आहे. 4 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ आणि बाकी. शुभम ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल राईट झालाय. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बाउन्सरला कंप्लीट करतात शुभम. पूल करायचा होता, मुवमेंट नाही, फुटवर्क नाही, जागा नाही फटक्यासाठी. डॉट बॉल. थोडीशी आता बॉडी लँग्वेज कुठेतरी ती वाटते अजयची, बिकॉज गोलंदाजांना भरपूर मार पडलाय. 73 धावा 3 ओव्हर्समध्ये, म्हणजे प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला पाहिजे. किमान 25 धावा 24 धावा पर ओव्हर आपल्याला बनवायचं आहे. ते मेंटली प्रेशर असतं, त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये अजय भोईर आणि त्याचबरोबर आशिषवरती ते प्रेशर होतं आणि अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा अजयकडे स्ट्राईक असेल. उर्वरित 12 बॉल, गरज आहे 68 धावांची. चला वडवली बी जास्त वेळ घेऊ नका. दातिवली आणि सापाडमध्ये टॉस झालेला आहे. दातिवली टॉस जिंकलाय. आपला डिसिजन सांगा फक्त प्लीज. निल्सन मडवीला तयारी करायला थोडीशी वेळ लागते, त्यामुळे डिसिजन आपला सांगा दातिवली. विघ्नेश मडवी आणि त्याचबरोबर अतुल पाटील हे दोन आपले अंपायर सध्या पाहायला मिळतात. पण हा बॉल पहा, लॉग ऑनचा बार, षटकार. अडुसष्ट पाहिजेत 12 मध्ये. पहिला षटकार आलाय. दुसऱ्या वेळेला बॅटचा फ्लो चांगला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. यासाठी या खेळाडूची ओळख आहे. रुपेश मोगली त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दर्जेदार झेल आणि या झेलने अजयचा डाव संपला. 11ला पहिला धक्का. दातिवली आणि सापाड तयार राहा. पावसात भिजायचंय, कारण मुसळधार पावसाची शक्यता आहे काही क्षणातच. नवीन बॅटर मैदानाचा आत आलं. सागरला आपण पाहतोय सध्या, बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. शॉर्ट ऑफ लाईन, तिथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. अनदर डॉट बॉल. त्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ बाकी आणि 62 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पण यावेळेला ऑफस्टंपचा बाहेर ठेवला होता. मागचे दोन्ही जास्त टेक ऑफ झाले, यावेळेला थोडासा पुढे टाकला होता आणि तोही डॉट आलाय. मागचे 3ही डॉट आलेत. पहिला षटकार विकेट अजयची, 3 डॉट आलेत आणि शेवटचा बॉल टाकण्यासाठी ऋतिक पाटील तयार. दातिवली ही मॅच कंप्लीट झाला बरोबर आणि सापाट दोघांनी उतरायचंय, पण दातिवली डिसिजन सांगा आपला. सो 2 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा 1 विकेटचं नुकसान. चला लवकर तिसरा बॉलर वडवली बी. सो शेवटच्या षटकामध्ये जरूर आपल्याला
सो पहिला तर आपण बघितलाय आणि यावेळेला आशिषच्या बॅट मधून मोठा षटकार. सरावच करायचा आशिषला, बिकॉज आता भरपूर धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. त्या चेस करत असताना त्या बनणारने असं वाटतं. आणि यावेळेला एक गोफणी सारखी बॅट फिरली डीप फाईन लेगला. आणखी एक षटकार. हो, इथे पूल करण्यात आला डीप स्क्वेअर लेगचा बाहेर हा देखील बॉल सीमा पार षटकार. आयोजकांनाच खर्च द्यायचा आहे. भरपूर लांब लचक असे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 3 सिक्सेस आशिषच्या बॅट मधून. चौथाही मारण्याचा प्रयत्न होता पण यावेळेला एज घेतली. चला शेवटचा एक बॉल आहे आणि तिकडे मात्र आता तो फेस करेल सागर. दातिवली सापाड, वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा लगेचच. आणि निल्सनने पुढच्या मॅचसाठी पारितोषिक येते. 6 षटकार लगावले तर रोहित जाधव यांच्याकडून लगातार 6 लगावले तर 6000. ऋतिक पाटील या लास्ट मॅच आणि या मॅचच्या दोन्ही सामन्यांचा सामनावीर. या मॅच मध्ये तर त्याने अर्धशतक झळकावलं. जबरदस्त बॅटिंग केली आयवे दिवेच्या अगेन्स्ट आणि अडलक आयवे दिवे टीम. जबरदस्त खेळ तुम्ही पहिल्या मॅच मध्ये केला होता. मात्र या मॅच मध्ये ऋतिकची जी कॅच सोडली पहिल्या ओव्हर मध्ये आर्यनचा, त्यानंतर ज्या काही धावा बनल्या त्या खूपच